असं होऊ शकतं की तुमचं जे लिव्हर आहे त्याचं काम हे मोठ्या प्रमाणात बिघडलं आहे, लिव्हरला डॅमेज झालेलं आहे, पण तुम्हाला ते माहीत नाही. एका सर्व्हेनुसार असं लक्षात आलेलं आहे की 3 पैकी एका व्यक्तीला लिव्हरचा काही ना काही त्रास हा असतो. खूप सारे लिव्हरचे आजार हे लक्षातच येत नाही जोपर्यंत खूप मोठा काहीतरी त्रास होत नाही. बरेचदा लोकांना असं वाटतं की लिव्हरचे जे आजार आहेत ते फक्त एक्सेसिव्ह अल्कोहोल अर्थात दारूमुळे होतात, पण असे नाही. इतरही काही कारणं आहेत. फॉर एक्झाम्पल, खूप जास्त प्रमाणात प्रोसेस्ड फूड खाणं, जसं चिप्स आहे, पिझ्झा, बर्गर, आपल्या आहारात खूप जास्त साखरेचा समावेश असणं, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सतत पेनकिलर्स घेणं, काही व्हायरसेस जे आपल्या लिव्हरला डॅमेज करतात, अशी वेगवेगळी कारणं आहेत की ज्यामुळे लिव्हरला त्रास हा होऊ शकतो. आणि या कारणांकडे दुर्लक्ष केल्यामुळे फक्त तुमच्या लिव्हरलाच नाही तर तुमच्या लाईफला धोका होऊ शकतो. जर लिव्हरचे काम डिस्टर्ब झाले किंवा बिघडले तर BP अनकंट्रोल्ड होतं, BP वाढू शकतं, डायबिटीस वाढू शकतो, पचनशक्ती कमी होते, इम्युनिटी कमी होते, शरीरातून टॉक्सिन्स, टाकाऊ पदार्थ, हानिकारक पदार्थ हे बाहेर टाकले जात नाही, ते शरीरात साठायला लागतात. लिव्हरचा आजार असलेल्या 10 पेशंटपैकी एका पेशंटला लिव्हर सिरोसिस, लिव्हर फेल्युअर, लिव्हर कॅन्सर यापैकी एक काहीतरी होऊ शकतं आणि त्यांना लिव्हर ट्रान्सप्लांटची गरज ही भासू शकते. हे सगळं जरी असलं तरी एक गुड न्यूज आहे. लिव्हरला झालेले हे डॅमेज काही प्रमाणात हे रिव्हर्सिबल असते, आपण ते रिव्हर्स करू शकतो. तर आज आपण बघणार आहोत असे काही साईन्स सिम्पटम्स की ज्यामुळे लिव्हरला काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना याचा अंदाज आपण करू शकतो. चला तर मग वेळ न घालवता बघूयात की हे कुठले कुठले महत्त्वाचे सिम्पटम्स आहेत. तर सगळ्यात पहिला जो सिम्पटम आहे तो म्हणजे पायाच्या तक्रारी. आपले लिव्हर आणि आपले पाय यांचे खूप स्ट्रॉंग कनेक्शन असतं, त्यामुळे पायांकडे बघून तुम्ही जाणून घेऊ शकता की तुमच्या लिव्हरची हेल्थ ही कशी आहे. जर तुम्हाला पायावरती खालच्या बाजूला रेड ब्राऊन डॉट्स दिसले तर हे बरेचदा पुअर ब्लड सर्क्युलेशनमुळे असू शकतात, पण काही केसेसमध्ये लिव्हर डॅमेजमुळे हे रेड ब्राऊन डॉट्स हे दिसून येतात. वेरिकोज वेन्स, स्पायडर वेन्स जे पायावर दिसतात जनरली हे लिव्हरच्या डॅमेजमुळे दिसून येतात. क्रॅक्ड हिल्स म्हणजे आपल्या टाचेवरच्या ज्या भेगा, हे पण एक लक्षण असू शकतं लिव्हर डॅमेजचं. जेव्हा लिव्हरमध्ये बाईल व्यवस्थितपणे तयार होत नाही त्यावेळी फॅट्सचं ॲब्झॉर्प्शन हे नीट होत नाही आणि त्यामुळे शरीरात ड्रायनेस येतो आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याला टाचांना भेगा पडलेल्या ह्या दिसून येतात. याशिवाय पायाच्या खालच्या भागाला सतत खाज येणं, पाय गरम होणं, दुखणं, पायांचा वास येणं, हे इतरही काही सिम्पटम्स आहेत ज्यावरून आपण अंदाज करू शकतो की लिव्हरला काही डॅमेज तर नाही. या लक्षणांवरून आपण असं समजू शकतो की लिव्हरमध्ये खूप टॉक्सिन्स जमा झालेले आहेत आणि ब्लड फिल्ट्रेशन हे नीट होत नाही आहे. पुढचा सिम्पटम आहे चेंजेस इन स्टूल अँड युरिन, मलमूत्र यातील बदल. लिव्हर शरीरातील टॉक्सिन्सला वेस्ट मटेरियलमध्ये कन्वर्ट करतं, जे युरिन, स्टूल, घाम याद्वारे शरीराबाहेर टाकलं जातं आणि म्हणूनच लिव्हर हेल्थ डिसाईड करण्यासाठी स्टूल आणि युरिन हे अतिशय क्रुशियल इंडिकेटर्स हे मानले जातात. नॉर्मली युरिनचा कलर हा क्लिअर असतो किंवा अतिशय लाईट येल्लो असतो, पण जर युरिन डार्क येल्लो कलरचे असेल तर हे डिहायड्रेशनचे लक्षण असू शकते, म्हणजे तुम्ही पाणी खूप कमी पित आहात असा त्याचा अर्थ होतो. जर तुम्ही पाणी व्यवस्थित पित असाल किंवा पाणीदार फळं, भाज्या ह्या खात असाल आणि तरीही युरिनचा कलर डार्क येल्लो असेल तर मग लिव्हरमध्ये काहीतरी प्रॉब्लेम हा असू शकतो. हा कलर बिलिरुबिन वाढल्यामुळे येऊ शकतो. जेव्हा लिव्हरचं फंक्शन हे कॉम्प्रोमाइज होतं तेव्हा लिव्हर योग्य प्रमाणात बाईल तयार करू शकत नाही आणि त्यामुळे स्टूलचा कलर हा पेल होतो, जो नॉर्मली डार्क येल्लो किंवा ब्राउनिश असतो. हा एक अर्ली सिम्पटम आहे लिव्हर डॅमेजचा. जर याकडे दुर्लक्ष केलं तर स्टूल्स हे पुढे जाऊन ब्लॅकही होऊ शकतात, कारण इंटरनल ब्लिडिंग होऊ शकतं. त्यामुळे हा एक अतिशय महत्त्वाचा सिम्पटम आहे आणि याकडे मुळीच दुर्लक्ष करता कामा नये. पुढचा सिम्पटम आहे डिफिकल्टी इन नाईट विजन. जेव्हा लिव्हरमध्ये काही समस्या असतील तेव्हा शरीरातून टॉक्सिन्स हे बाहेर टाकले जात नाहीत तर ते शरीरात साठायला लागतात आणि त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या नर्वस सिस्टीमवर होतो, डोळ्यांवर होतो. लिव्हरच्या आजारांमध्ये विटॅमिन्स हे नीट ॲब्झॉर्ब केले जात नाहीत, त्यामुळे रेटिनॉल डेफिशियन्सी होते, ज्याचा परिणाम होऊन नाईट टाईम व्हिजन ही अफेक्ट होते. काही सिव्हिअर केसेसमध्ये तर नाईट ब्लाइंडनेस म्हणजेच रातांधळेपणासुद्धा दिसून येतो. विटॅमिन एच्या ॲब्झॉर्प्शनसाठी लिव्हरमध्ये तयार होणारा पदार्थ बाईल हा आवश्यक असतो आणि विटॅमिन ए खूप इम्पॉर्टंट आहे डोळ्यातील पेशींचं आरोग्य नीट राहण्यासाठी. त्यामुळे नाईट विजन जर अफेक्ट झाली असेल तर लिव्हरला काही त्रास नाही ना हे नक्की तपासून घेतलं पाहिजे. विजनचा हा त्रास इतरही काही आजारामध्ये दिसू शकतो, जसं डायबिटीस, ब्लड प्रेशर, कॅटरॅक्ट, ग्लॉकोमा असेही काही आजार आहेत, हे सुद्धा रूल आउट करणं गरजेचं आहे. पुढचा सिम्पटम आहे पेन इन लिव्हर एरिया.
जर तुम्हाला पोटाच्या वरच्या भागात उजव्या बाजूला बरगडीखाली दुखत असेल तर अलर्ट होणं गरजेचं आहे, कारण ही जागा असते लिव्हरची. लिव्हरच्या आजूबाजूला जे टिश्यू असतात त्याला आलेल्या सुजेमुळे हे असं दुखू शकतं. लिव्हर सिरोसिस असलेल्या बऱ्याच पेशंटमध्ये हा त्रास दिसून येतो. हा एक प्रकारचा पल्सेटिंग पेन असतो, जो मानेकडे किंवा उजव्या खांद्याकडे सुद्धा पसरू शकतो. कधीतरी असे पोटात दुखले तर ते पोटातील गॅसेसमुळे सुद्धा असू शकते. पण जर खूप काळापासून असं दुखत असेल तर नक्कीच त्याकडे सिरियसली बघितलं पाहिजे आणि डॉक्टरांना कन्सल्ट केलं पाहिजे. हे पोटातील दुखणं फॅटी लिव्हर, हिपॅटायटिस किंवा खूप जास्त प्रमाणात ड्रिंक्स घेतल्यामुळे सुद्धा होऊ शकतं. पुढचा सिम्पटम आहे येल्लोइश ग्रोथ किंवा डोळ्याच्या आजूबाजूला काही येल्लोइश कलरचे लम्प्स दिसणं. तर छोटे येल्लोइश लम्प्स दिसत असतील तर हे फॅट ॲक्युम्युलेट झालेलं असतं. लिव्हरच्या आजारामुळे बाईल जर योग्य प्रमाणात तयार होत नसेल तर त्यामुळे ब्लडमधील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळे हे स्किन खाली असे नोड्युल्स तयार होतात. नक्कीच मेडिकल हेल्प घेण्याची गरज आहे. पुढचा अतिशय महत्त्वाचा सिम्पटम आहे तो म्हणजे फ्लुइड रिटेन्शन. जर तुम्ही अदरवाईज ओबेज या कॅटेगरीत येत नाही पण तुमचे पोट मोठे आहे, मग हे लिव्हर डॅमेजचं एक लक्षण असू शकतं. लिव्हरमध्ये अल्ब्युमिन नावाचे प्रोटीन तयार केले जातं. त्यामुळे शरीरातील कुठल्याही भागातील स्वेलिंगवर कंट्रोल ठेवला जातो. पण जर लिव्हर डॅमेज असेल तर अल्ब्युमिन कमी प्रमाणात तयार होतं आणि त्याच्यामुळे ही अशी बेली दिसायला लागते, पोट मोठं दिसायला लागतं. पण ही परिस्थिती आपण रिव्हर्स करू शकतो. कशी? जर तुम्ही जंक फूड खाणं बंद केलं, हेल्दी घरच्या घरी तयार केलेलं अन्न खाल्लं, डाएटमधून सॉल्ट इंटेक कमी केला, मिठाचे पदार्थ, खारवलेले पदार्थ, कार्बोहायड्रेट्स कमी केले, तर या सगळ्यामुळे वॉटर रिटेन्शन कमी होणार आहे. पुढचा सिम्पटम आहे येल्लोइश स्किन अर्थात पिवळसर त्वचा. जेव्हा लिव्हरचं काम प्रॉपरली होत नसतं, काही समस्या असते, बिलिरुबिन रक्तातून फिल्टर करू शकत नाही, त्यामुळे स्किनचा कलर हा चेंज होतो, म्हणजे स्किनला एक येल्लोइश टोन येतो, ज्याला जॉन्डिस किंवा कावीळ असं बोललं जातं. अशी कंडिशन लक्षात आली तर इमिजिएटली डॉक्टरांकडे गेलं पाहिजे. होतं काय, इनिशियली लिव्हरमध्ये फॅट जमायला लागतं, ज्याला आपण फॅटी लिव्हर म्हणतो. काही वर्षानंतर लिव्हरला सूज यायला लागते. सुरुवातीला लिव्हर ही कंडिशन रिव्हर्स करण्यासाठी प्रयत्न करते. लिव्हर रिजनरेट होते, पण स्वतःला रिपेअर करण्याची क्षमता निघून गेल्यावर रिजनरेशन होत नाही आणि लिव्हरवर छोटे स्कार तयार व्हायला लागतात, ज्याला आपण लिव्हर फायब्रोसिस म्हणतो. या स्टेजला सुद्धा रिकव्हरी होऊ शकते. आपल्या लिव्हरकडे ही एक रिमार्केबल ॲबिलिटी असते, ज्यामुळे ते रिजनरेट आणि रिकवर होऊ शकते. जर तुम्ही लाईफस्टाईलमध्ये बदल केले, डाएटमध्ये बदल केले तर निश्चितच हे आपण साध्य करू शकतो. अदरवाईज लिव्हरला होणारी हानी ही वाढत जाते. तर हे झाले काही महत्त्वाचे सिम्पटम्स ज्यावरून आपल्याला अंदाज येऊ शकतो की आपल्या लिव्हरला काहीतरी समस्या आहे, काहीतरी प्रॉब्लेम आहे. आता बघूयात अशा काही टिप्स ज्या फॉलो केल्या तर तुम्ही लिव्हरला होणारं डॅमेज हे रिव्हर्स करू शकता. तर सगळ्यात पहिली टिप, आहारात चांगले बदल करा. साखरेचे पदार्थ, प्रक्रिया केलेले पदार्थ, मैद्याचे पदार्थ, ब्रेड, कुकीज, कँडी, पास्ता, सॉफ्ट ड्रिंक्स, रेडीमेड फ्रूट ज्युसेस हे सगळं अवॉइड करा, कारण यात फ्रक्टोज असतं, ज्यामुळे फॅटी लिव्हर होऊ शकतं. त्यामुळे प्रोसेस्ड फूड, हायली प्रोसेस्ड पॅकेज्ड फूड हे स्ट्रिक्टली अवॉइड केले पाहिजेत. पुढची टिप आहे, तुमच्या आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या, पालक, मुळा, कोबी, ब्रोकोली, मोड आलेली कडधान्य याचा समावेश असला पाहिजे. सल्फरयुक्त अन्नपदार्थ फॉर एक्झाम्पल लसूण, कांदे, ब्रोकोली याचा समावेश असला पाहिजे. यामुळे लिव्हरमध्ये साठलेलं फॅट हे कमी व्हायला मदत होते. हानिकारक पदार्थांचं डिटॉक्सिफिकेशन व्हायला मदत होते. पुढची टिप आहे ती म्हणजे ग्रीन टीचं सेवन हे केलं पाहिजे. यामधील अँटीऑक्सिडंट्समुळे लिव्हरची हेल्थ ही चांगली राहायला मदत होते. खूप पाणी पिलं पाहिजे. कमीत कमी 2 ते 2.5 लिटर पाणी हे आपण डेली पिलं पाहिजे. यामुळे लिव्हरला बाईल तयार करण्यासाठी मदत होते. अल्कोहोल इंटेक अर्थात दारू पिणं टाळलं पाहिजे, कारण अल्कोहोल लिव्हरसाठी खूप हानिकारक असतं. पुढची महत्त्वाची टिप आहे ती म्हणजे सकाळी उठल्यावरती प्लेन कोमट पाणी पिण्यापेक्षा तुम्ही लिंबू पाणी प्या. यामुळे होतं काय की लिव्हर स्टिम्युलेट होतं आणि बाईल तयार करण्यासाठी याचा चांगला फायदा होऊ शकतो, की जेणेकरून आपली डायजेशनची जी प्रोसेस आहे ती चांगल्या पद्धतीने सुरू होते आणि टॉक्सिन्स एलिमिनेट व्हायला मदत होते. तर या झाल्या काही टिप्स, त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर निश्चितच तुम्ही तुमच्या लिव्हरची हेल्थ ही अतिशय चांगल्या प्रकारे मेंटेन करू शकाल. आणि जी काही मी लक्षणं सांगितली त्यापैकी काही लक्षणं जर तुम्हाला जाणवत असतील तर नक्कीच तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला या बाबतीत घेतला पाहिजे. लिव्हर फंक्शन टेस्ट या केल्या पाहिजेत, की जेणेकरून तुम्हाला तुमच्या लिव्हरची हेल्थ ही कळू शकेल. सो दॅट्स इट फ्रॉम माय साईड. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका सायंटिफिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. टिल देन स्टे हॅपी, स्टे हेल्दी. थँक्यू.